वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मॉर्निंग झालेली आहे आणि आज आम्ही परत नागपूरला येतो आहे. तर मम्मी पप्पा पण थोडे इमोशनल आहे, कारण आज दोन्ही नातीन पोरी आणि आम्ही सगळे निघतो आहे नागपूरसाठी. तर येस, आता नागपूरला जाऊ आणि बाकी सगळी उर्वरित कामे आम्ही तिथे पूर्ण करू. तर पॅकिंग वगैरे आमची झालेली आहे ऑलमोस्ट, आणि त्या आता लगेच थोड्या वेळानंतर निघू आम्ही. तर तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. येस, सो वी आर ऑल सेट टू गो. आम्ही परत निघतोय आता नागपूरसाठी सगळे. डबा काढा लागेल ना? डबा काढून घेते ना. पप्पा काय घेऊन रे? सांबार. सांबार काय फेकले? चल आजीला बाय म्हण. झाला आता. चल जियाना, बाय 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 बाय. चल कोणची कार घेऊन जात आहे, कारण सर्व्हिसिंगला टाकायचं. त्यानंतर अजून एक टूर आहे आमचा, तर त्यासाठी गाडी फिट पाहिजे आमच्यासोबतच. गाडी दिल्यानंतर नाही म्हणते तू. नाही येते का? घेतले ते मला देते बघा. दे. चांगली बोला. पप्पी घे ना. चला याल म्हणा. याल म्हण. या चला या. बाय बाय. येशील म्हणते. का चुकडून दे ना. आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही नागपूरला जातोय. सगळ्यात आधी ऋषीला ड्रॉप करून देऊ आणि मग आम्ही घरी जाऊ. घ्यायचं आहे का? मॅडमच्या गाडीत बसल्याबरोबर कारभार सुरू. तर वेगाला टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे मी थर्मामीटर घ्यायला आलेलो आहे. तर मेड प्लस इथे आहे, तर तिथनं तर लगेच थर्मामीटर घेतो आणि मग आम्ही नागपूरकडे जाऊ. थर्मामीटर संपले का? तर अनफॉर्च्युनेटली थर्मामीटर आम्हाला काही भेटलं नाही. आज गणपती विसर्जनसाठी बघणं किती आहे. सगळं ट्रॅफिक जाम. ओरडते तू. तू बोलते बर. तू बोल. हिचं ऐकून घेऊ आधी आपण. बोल. सो आम्ही नागपूरला पोहोचलोय. आता जियान, विहिका आणि त्याला ड्रॉप करू आणि मग घरी जाऊ. येस. नको जाऊ म्हणा बडी मम्मा. चल म्हणा घरी. म्हण मला करमणार नाही म्हणा आता. नाही नाही करमणार ना तुला. विहुरीला घेऊन जायचं का आपण घरी? जिजू आलेत का घरी? आता तुम्ही जाणार का? आपण नाही जायचं ना. पण नक्की जायचं. हो का? बाय. ताप नाही ना तिला? थोडं गरम. ओके चलो.
जियाना व्ह्यू दीदी जात आहे ना घरी. बोलो तिला, बोलो व्ह्यू पण एवढंच आहे ना. म्युझिक जाते. तांदूळ ताई, तांदूळ आता असू दे तिकडेच घेऊन जा, अर्धे अर्धे करून घाल म्हणे मम्मी, मग नंतर घेऊन गेल मी. चलो बाय. बडी मम्मा. अरे माझे गुड्डा लाडू, माझे लाडू. चलते तू गाडीमध्ये खेळायला. आर्टिफिशियल पॉन्ड मध्ये, त्यामुळे बाहेर सर्वत्र गर्दी. आता मोठे गणपतींचं पण विसर्जन होईल, आज रात्रीपासून स्टार्ट होईल. तर प्रणव कुठे जातोय आपण? वॉक करायला निघणार होतो बिकॉज यानं खूप क्रँकी झालेली आहे. पण असं डिसाईड झालेलं आहे की प्रणवला काहीतरी थंड खायचं आहे बिकॉज लास्ट 2 days पासून मी आईस्क्रीम खाते आणि प्रणव खात नव्हता. तर आज मी खाईल. दीपाली तोंड बघेल. पाणी भरलंय वाटते. तू क्या बात आहे प्रणव. इथला गणपती उठलेला आहे, त्यांचं जेवण चालू आहे आणि आम्ही चाललो. कसा आवाज निघाला. आणि आतापर्यंत घरी आल्यानंतर आवरत पर्यंत इतका गोंधळ घातलेला आहे आतापर्यंत, हे ना जियाना. द्यावं लागतं त्यांना. पण अशा वेळेवर असं वाटतं नाही यार कोणीतरी घरी पाहिजे, माहितीये प्रणव. आता सवयच तशी झाली ना आपल्याला. आता म्हणजे आता 8-10 दिवस आई बाबांकडे होतो, आता मम्मीकडे होतो. नाही स्टील लेकरं घरी राहिले की मला असं म्हणायचं आहे की जर लेकरं घरी आहे घरी पाहिजे, हे खूप डिफिकल्ट होऊन जातं माहितीये का प्रणव. असं त्यांचं कसं खेळायचं असते आणि आपण असतो आपल्या कामांमध्ये बिझी, तर ते त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. अदरवाईज असं काही नाहीये, होतं मॅनेज. आपण ते मॅनेज करूच शकतो. त्यांची चुकी नाहीये त्यामध्ये काहीच. कोणाची? मी नाही म्हणते त्यांची चुकी आहे, असं नाही म्हणते मी फक्त असं म्हणते की जर आपण काम करत आहे तर एक व्यक्ती मग त्यांच्यासोबत खेळायला पाहिजे, असं म्हणते मी. दॅट्स करेक्ट. तर उद्या ऑफिसला जाणार आहे मी, आई बाबांकडे हिला सोडेल. बिकॉज फ्रॉम लास्ट 10 days पासून जी आहे ना आई बाबांशी भेटलेली नाहीये, फक्त थ्रू व्हिडिओ कॉलच ते बोललेले आहेत, तिघही जण. सो आता मग त्यांची भेट पण होऊन जाईल आणि मला काही घरचे कामं आहेत, कपडे प्रेस करून ठेवायचे आहेत, आणखी बरेच जे एवढ्या दिवसाचं घर घाण झालं होतं, किचन मध्ये सगळे सामान आहे, ते डबे वगैरे वॉश वगैरे करायचे आहेत, क्लीन करायचे आहेत सगळे. The next day. ती झोपेतून उठलेली आहे, आबांच्या घरी जायचंय म्हणून झोपेतून उठली आणि बाय बाय. तू आबा नाहीये, तू तर जियाना आहे ना. आणि कपडे वगैरे घेऊन हे लोक चालले आता आई बाबांकडे. प्रणव जियानाला आई बाबांकडे ड्रॉप करेल, मग प्रणव ऑफिसला जाईल आणि मग परत यायच्या वेळेस जियानाला घेऊन येईल. चलो बाय बाय. लिफ्ट आली. बाय बाय बाय. लवकर येशील हा, त्रास नाही द्यायचा. बाय. चला तर आम्ही निघालेलो आहे आणि मला इथं अर्धा तास ऑफिसला जायला लागतं आणि थोडा लेट झालो मी, कारण माझा जो इनिशियल कॉल आहे तो जरा जास्त वेळ चालला, त्यामुळे आम्ही थोडं लेट जात आहे. आणि मला ऑफिसमध्ये गेल्यावर 6 तास पूर्ण करायचे आहे. मीन्स प्रोबेबली मला 8च वाजेल घरी यायला आणि त्यांचे यानाला घेऊन घरी यावं लागेल. तर थोडा बिझी डे आहे, तर इट्स ओके. यांना खेळत आहे. जेना आबा कुठे आहे? पप्पा हे कपडे. चला चला चला. बाय बाय. चला तर मी निघालेलो आहे. A few moments later.
चला, तर माझा ऑफिस आटोपलेला आहे आणि अराउंड आता 7:45 वाजलेले आहे. जरा जास्त वेळ झाला मला ऑफिसमध्ये. तर आता मी जियानाला घ्यायला जातो आहे. ती आईबाबांकडे आहे आणि त्यानंतर तिला पिक करून मग मी घरी जातो. दीपाली वेट करतच असेल, कारण मे बी हे माझं फर्स्ट टाईम आहे मी इतक्या लेट ह्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन केल्यावर. पहिल्यांदा असा घरी जातो इतक्या लेट, कारण मी आलो सुद्धा लेट होतो. त्यामुळे मला 6 आवर्स कंप्लीट करावे लागले ऑफिसमध्ये. त्यामुळे इतका उशीर झालेला. आई बाबा पण वाट पाहत असेल. तर मी जियानाला पिक करतो आणि मग घरी जातो आणि मग जेवण करतो. तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. आला का कवर? पण क्वालिटी वगैरे खूप छान आली. राईट. तर आमच्याजवळ बॅगला लावायला कवर नव्हते. तर लास्ट टाइम आम्ही ट्रान्सपरंट प्लास्टिकचे लावलेले होते विथ चेन, बट दिस टाइम आम्ही ॲमेझॉनवरून बोलवलेले आहे बिग कंपनीचे. तर दीपाली तुम्हाला घालून दाखवते त्याला. बाकीच्या बॅगचे जे कव्हर्स होते ते प्लास्टिक मध्ये होते आणि आम्ही ते बॅग शॉप मधून बनवले होते. ते आम्हाला 650चं एक पडलं होतं ते कव्हर. पण त्याच्यामध्ये काय व्हायचं ना, चेन्स मध्ये प्रॉब्लेम व्हायचा. जेव्हा चेन खराब झाली की ते कव्हर, आणि जर तुमच्या बॅग मध्ये थोडं सुद्धा वेट वाढला ती बॅग फुगून जायची. फुगल्यानंतर ती चेनच नव्हती लागत. आणि जेव्हा आपण चेक इन बॅगेज करतो तर ते म्हणतात की पूर्ण तुम्ही चेन लावा, ते प्रॉपरली लावा, अदरवाईज ते बॅग्सच नाही घ्यायचे. म्हणून आम्ही त्याच्यासाठी आता हे काही नवीन ट्राय करून बघितलं. हे कापडाचं आहे पण छान आहे. पण प्रणव माहितीये म्हणजे उलट घालत आहे तू. नाही बरोबर आहे. हा, म्हणजे लुकला पण छान आहे आणि प्रॉपरली कव्हर होत आहे बॅग पूर्ण. याच्यामध्ये साईजेस अवेलेबल आहे. स्मॉल साईज, मीडियम साईज आणि लार्ज साईज असे 3 साईजेस अवेलेबल आहे याच्यामध्ये. अकॉर्डिंग टू युअर बॅग तुम्ही ऑर्डर. तर ही जी बॅग आहे आमची ही मीडियम बॅग आहे विच इज 65 सेंटीमीटर. एक स्मॉल येतं ते 55 सेंटीमीटरचं आणि लार्ज 75 सेंटीमीटरचं आहे. तर आम्ही 65 सेंटीमीटर वाला बोलवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि खालून चिपकवायचं आहे. मेन म्हणजे ते वॉशेबल आहे, तुम्ही वॉश करू शकता. राईट. मस्त आहे. आणि याला खालून हे असं दिलेलं आहे ना, एक सेकंड, वेलक्रो आहे खाली असं. सो याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाईल. जर तुम्हाला कोणाला परचेस करायचं असेल तर तुम्ही हे. सो यासाठी आम्ही हे न्यू स्ट्रोलर मागवलंय. आमच्याकडे जे स्ट्रोलर आहे ते कॅबिन स्ट्रोलर नाही आहे आणि हे कॅबिन वाला स्ट्रोलर तर जियानासाठी हे मागवलेलं आहे. हे लव्ह लॅबचं आहे. हे पण अमेझॉन वरून मागवलेलं आहे आम्ही. याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. आणि खरंच खूप लाईट वेट आहे माहितीये, म्हणजे इझिली तुम्ही कॅरी करू शकता बेबीला. जे आमचं जे आहे ते कॅबिन वाला नाही आहे पण ते खूप वजनी आहे, जड आहे ते. जियाना इथे बसायचं तुला, तर बसायचं. ये बसून देते. ये इझिली आहे. तिथे हार्नेस पण त्यांनी लावलेले. तिथे हार्नेस पण आहे. इझिली तुम्ही बेबीला कॅरी करू शकता. आणि हे असं खरंच छान आहे. सिटिंग आहे. फुल रिक्लायनेशन नाही होत त्याच्यामध्ये. तुम्ही सिटिंग साठी युज करू शकता. आणि जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाता तेव्हा हँडी आहे. कॅबिन मध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि मेन म्हणजे कम्फर्टेबल आहे. ते बेबीसाठी पण कम्फर्टेबल आहे आणि आपल्यासाठी पण कम्फर्टेबल आहे कॅरी करायला. लव्ह लॅब ब्रँडचं टुटी फुटी म्हणून येतं हे. याच्यामध्ये 4 कलर ऑप्शन्स पण होते. मी याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाईल. जर तुम्हाला कोणाला परचेस करायचं असेल तर तुम्ही परचेस करू शकता. हे रियुजेबल आहे. हे व्हॅक्युम स्टोरेज बॅग्स आहे. आमचे कपडे खूप असल्यामुळे, मेन म्हणजे जियानाचे आमचे, त्याच्यामुळे आम्ही हे व्हॅक्युम स्टोरेज हे मागवलंय आम्ही. याच्यामध्ये 5 पीसेस आहे आणि हे रियुजेबल आहे. चांगलं आहे. खूप सारी स्पेस सेव्ह होऊन जाईल आपली. आणि त्यात हे आलेलं आहे व्हॅक्युम साठी पंप. हे मी मिशोवरून मागवलेलं आहे. मिशोवर हे काहीतरी 259च्या जवळपास मिळालं मला. आणि हेच अमेझॉनवर हे महाग आहे. 200-300 रुपीज ही महाग आहे.
पण क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. याच्या आधी आम्ही मागवलेलं आहे Amazon वरून, सेम क्वालिटी आहे याची पण आणि जे याच्या आधी आलं होतं ते, म्हणजे चांगलं आहे. आम्ही जेव्हा आमच्या बॅग्स पॅक करू किंवा यूज करू आम्ही नक्की तुम्हाला आम्ही सांगू, दाखवू. हे इथं नोझल दिलेलं आहे, त्यात व्हॅक्यूम काढावं लागेल. ओपन आणि क्लोज. सो इट्स गुड. आणि खूप सारे किती बॅग्स आहेत? 5 आले, 3 मोठे. काय झालं? तर हे पूर्ण रिव्ह्यूज होते जे जे काही प्रॉडक्ट्स आम्ही मागवले Amazonवरनं, मिशोवरनं. त्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आम्ही मागवलेल्या आहेत, त्या सुद्धा आल्यावर मी तुम्हाला फीडबॅक देईल त्याचा. पॉवर बँक मागवलेली आहे, अजून एक याचं पेअरिंगमध्ये एक दुसरी बॅग आहे, त्याच्यासाठी कवर सुद्धा मागवलेला आहे. आणि अजून काही गोष्टी आल्या त्या आम्ही तुम्हाला नक्की. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे झियानाचं फूड. आता ती कम्प्लिटली फूडवर आहे, तर आमचा मेन प्रायोरिटी तिचं फूड आहे. तर ते फूड आम्ही बनवत आहे काही, आणि काही मागवणार सुद्धा आहे. मागे गृहोद्योगला आम्ही व्हिजिट केली होती, तिथनं काही आयटम्स दीपालीने शॉर्टलिस्ट करून ठेवले, ते तिला फीड केले. आणि तर असं ओव्हरऑल फूड आहे जे दीपाली पूर्ण प्लॅन करत आहे. आणि जे आम्ही जे लास्ट व्लॉग्समध्ये तुम्हाला दाखवले ते फूड, खरंच ते खूप अमेझिंग आहे. म्हणजे मी आतापर्यंत जेवढे पण रिव्ह्यूज ऐकले होते, बघितले होते, माझ्या फ्रेंड्स लोकांनी वगैरे घेतलेले आहे, ते सगळे जर कम्पेअर केलं ना, तर हे जे आम्ही प्रोडक्ट आता यांच्याकडनं आणले आहे, डॉक्टर आराधना म्हणून आहे, ते द बेस्ट फूड वाटलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे ते झियानाला आवडलेलं आहे. सो तिथनं पण झियानाला काय जेवण मी पण खाऊन बघितलं तर इट्स टू टेस्टी. म्हणजे आपल्याला आवडत आहे, म्हणजे बाळांना पण नक्कीच आवडेल. ते सत्तूचं पीठ आणि भरपूर काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि काही असं आहे की जे रेडी टू मिक्स वाले फूड आहे, जे मी बाहेर ऑप्शन्स बघत होते ते मी घरीच बनवणार आहे. सो मी ते काय काय घेणार आहे, काय काय बनवणार आहे, त्याच्यावर मी एक कम्प्लीट कमिंग डेज मध्ये ब्लॉग देईल तुम्हाला. कम्प्लीटली तुमचं बेबी जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय तर तुम्ही त्याला काय खाऊ घालू शकता याच्यात मी ऑप्शन्स देईल तुम्हाला, रेसिपीज सुद्धा देईल तुम्हाला मी या सगळ्या गोष्टींच्या. सो तुम्ही चॅनल, तर तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर आमच्या चॅनलला, आमच्या व्हिडिओ शेअर करा. तर आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा आणि मजेत राहा. बाय बाय.